नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या द हिंदू एडिटोरियल अनालिसिस मध्ये। आजच्या अनालिसिस मध्ये आपण महत्त्वाची व्होकॅब डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये आपण अँटोनिम आणि सिनोनिम डिस्कस करूया। याचबरोबर आज काही महत्त्वाच्या इडियम आणि फ्रेजेस देखील आपण आर्टिकल्स मधल्या डिस्कस करणार आहोत। याचबरोबर ट्रेंडिंग न्यूज, स्किमिंग, ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन। व्होकॅब एकदा पार्ट संपला की आपण त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आर्टिकल देखील डिस्कस करणार आहोत। आणि याचबरोबर आज मित्रांनो दिवाळी आहे। दिवाळीच्या सर्वांना ॲस्पायरंट विजन अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा, स्वप्न पूर्ण हो हीच आमची इच्छा आहे मित्रांनो। तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला सक्सेस मिळावं जे तुम्ही करता त्यामध्ये। सो अकॉर्डिंगली आपण सेशनला सुरुवात करूया आणि या प्रकारे तुम्ही दिवाळी देखील एन्जॉय करायची आहे। सो अकॉर्डिंगली द हिंदू एडिटोरियल अनालिसिस याचा जो बेनिफिट आहे त्या विद्यार्थ्यांना होतो जो बँक, पीओ, क्लेरिकल, एसएससी, रेल्वे एक्झाम, तलाठी, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, सीडीएस, एनडी आणि इतर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना या सेशनचा इंग्लिशसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो मित्रांनो। याचबरोबर आजचे आपण काही महत्त्वाचे वर्ड्स कडे जाऊया। आजची जी महत्त्वाची व्होकॅब आहे त्यामधला पहिला वर्ड आहे तुमचा इन्सर्जन्सी। इन्सर्जन्सीचा मिनिंग काय होतो? आता आपल्याला इन्सर्जंट माहिती आहे, ठीक आहे। इंट्रुडर पण हा पण एक शब्द येत असतो तुम्हाला नेहमी न्यूज मध्ये, पण आजचा जो आपण वर्ड डिस्कस करणार आहोत तो म्हणजे इन्सर्जन्सी। इन्सर्जन्सी शब्दाचा मिनिंग काय होतो? इन्सर्जन्सीचा मिनिंग एक प्रकारे जर आपण बघितला, याला आपण म्हणतो शासनाविरुद्ध उठाव किंवा बंड पुकारणे। एक पेन सिलेक्ट करूया आपण। सो अकॉर्डिंगली तुम्हाला मी सगळ्याचे डिटेल सांगतो। शासनाविरुद्ध उठाव किंवा बंड किंवा सरकार विरुद्ध सशस्त्र, आपण त्याला म्हणतो एक शस्त्र करणारा किंवा एक प्रकारे उठाव करणारा, ठीक आहे, संघर्ष करणारा। सो बंडखोरी, उठाव किंवा राजद्रोहात्मक चळवळ याला आपण इन्सर्जन्सी म्हणतो। मिनिंग त्याचा इंग्लिश टू इंग्लिश काय? व्हायलेंट अटेम्प्ट टू टेक कंट्रोल ऑफ अ गव्हर्नमेंट ऑर ओव्हरथ्रो अथॉरिटी। एखाद्या अथॉरिटीला उखडून काढणे, अपरायझिंग करणे, रिबिलियन करणे अगेन्स्ट इस्टॅब्लिश्ड पॉवर। तुम्हाला हा जो हिस्टोरिकल तुम्ही थोडं बघितलं, या शब्दाचा एक हिस्टोरिकली पण आपण एक प्रकारे म्हणू शकतो, याला संदर्भ आपण घेऊ शकतो इतिहासातला। जसे एक्झाम्पल 1857 मध्ये जो उठाव झाला होता, रिबेलियन झाला होता इंडियामध्ये, जो रिबेलियन केला होता 1857चा, यामध्ये इंडियन जे काही रूलर्स होते त्यांच्या म्हणजे त्यांनी अगेन्स्ट ब्रिटिश, ठीक आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे इन्सर्जन्सी केली होती, एक उठाव केला होता। आणि तो उठाव कसा होता? सशस्त्र उठाव होता। सो त्याला तुम्ही इन्सर्जन्सी म्हणू शकता 1857च्या या रिबेलियनला। सो याला आपण रिबेलियन देखील म्हणतो, ठीक आहे। सो रिबेलियन म्हणजे काय? बंड पुकारणे, रिव्हॉल्ट उठाव करणे, अपरायझिंग बंडखोरी करणे, विद्रोह म्हणजे म्युटिनी करणे। याचबरोबर याचा जो अँटोनिम आहे तो तुमचा असणार आहे शांतता, पीस, मेंटेन करणे, ओबिडियन्स म्हणजे आज्ञेचे पालन करणे, सबमिशन म्हणजे शरणागती, आणि लॉयल्टी म्हणजे काय? निष्ठा। सो अशा प्रकारे या शब्दाचे आपण अजून खूप सारे सिनोनिम वर्ड्स बघू शकतो इन्सर्जन्सीचे। याला आपण एक प्रकारे म्हणू शकतो, जस्ट अ मोमेंट, याला आपण रिव्हॉल्ट म्हणू शकतो। इन्सरेक्शन देखील आपण याला बोलू शकतो। याचा सिनोनिम वर्ड इन्सरेक्शन, ठीक आहे, हा देखील याचा सिनोनिम आहे। आणि याचबरोबर आपण रिव्हॉल्युशन म्हणू शकतो, रेजिस्टन्स म्हणू शकतो, ठीक आहे, रिव्हॉल्युशन। याचबरोबर रेजिस्टन्स देखील आपण याला बोलू शकतो। आणि एक आहे त्यांचा सेडिशन। हे सगळ्याचे सिनोनिम्स आहेत इन्सर्जन्सी या शब्दाचे। आणि अँटोनिम मध्ये आपण बघितलं पीस, ओबिडियन्स करणे, एखाद्या आज्ञेचे पालन करणे, सबमिशन करणे किंवा लॉयल्टी दाखवणे। सो एक्झाम्पल आपण याला एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज केला जाऊ शकतो? द गव्हर्नमेंट डिप्लॉइड द आर्मी टू सप्रेस द इन्सर्जन्सी इन द बॉर्डर रिजन। म्हणजे बॉर्डर रिजन मध्ये जे काही इन्सर्जन्सी झालेली आहे, जो काही उठाव, जो काही बंडखोरी झालेली आहे सीमावर्ती भागातील, त्याला दडपण्यासाठी सरकारने सैन्य तैनात केलेले आहे। सो अकॉर्डिंगली याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे या शब्दाचा जो काय नाऊन असणार आहे, याला आपण कसं आयडेंटिफाय केलं? नाऊन ज्या शब्दाचा लास्ट मध्ये CY लागतो त्याला शक्यतो नाऊन म्हणतो आपण, याला पार्ट्स ऑफ स्पीच काय नाऊन असणार आहे। सो या प्रकारे सेकंड वर्ड बघूया, इंटर्न साइन। इंटर्न साइनचा मिनिंग होतो एखादी गोष्ट इंटरनल असणे, ठीक आहे, त्याला आपण बोलू शकतो इंटरनल, म्हणजेच काय? अंतर्कलह करणारा, परस्पर विनाशकारी म्हणतो आपण याला, किंवा अंतर्गत संघर्षाशी संबंधित म्हणतो, एकमेकांचा नाश करणारा, गटातील अंतर्गत संघर्षाशी संबंधित असलेला। सो याला आपण काय बोलतो? इन्सरेक्शन, इंटर्न साइन बोलतो। याचे अजून पण खूप सारे सिनोनिम आपण बघू शकतो याच्यामध्ये।
पण पहिले आपण याला थोडासा डिस्कस करूया ब्रॉडली. याचा मिनिंग होतो रिलेटेड टू कॉन्फ्लिक्ट, एखादा संघर्षाशी संबंधित असलेला. स्ट्रगल, स्ट्रगल कशामध्ये? विदिन अ ग्रुप. एखादा ग्रुप असेल त्यांच्यामध्ये एखादा संघर्ष चालू असेल, ऑर्गनायझेशन असेल, नेशन असेल, देशामध्ये काही संघर्ष चालू असेल. म्युच्युअली डिस्ट्रक्टिव्ह आपण याला बोलू शकतो. याचबरोबर डिस्क्राइब्स अ फाईट वेअर बोथ साइड सफर हार्म. म्हणजे या प्रकारे सिव्हिल याला आपण सिनोनिम मध्ये बोलू शकतो. सिव्हिल, इंटरनल, त्यानंतर डोमेस्टिक आणि म्युच्युअली डिस्ट्रक्टिव्ह. आणि याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, ऍडजेक्टिव्हचा मिनिंग काय होतो? अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह. सो याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि याचे सिनोनिम आपण बघितले 4. अजून याचे आपण भरपूर सिनोनिम बघू शकतो. यामध्ये अजून एक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आपण याला बोलू शकतो. सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह किंवा म्युच्युअली डिस्ट्रक्टिव्ह. सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह. याचबरोबर याला अजून आपण काही सिनोनिम देऊ शकतो. तो म्हणजे पहिला फ्रॅट्रिसाइडल किंवा इनफायटिंग पण आपण त्याला बोलू शकतो. इनफायटिंग, इनफायटिंग म्हणजे इंटरनल फाईट करणारा, त्याला इनफायटिंग बोलतो आपण. फ्रॅट्रिसिडल पण आपण त्याला बोलू शकतो. सिडल, ठीक आहे, हा एक त्याचा सिनोनिम वर्ड आहे. अँटोनिम वर्ड याचा काय असणार आहे? हार्मोनियस म्हणजे काय? सौंदर्यपूर्ण, किंवा पीसफुल म्हणजे शांततापूर्ण, युनायटेड म्हणजे एकत्रित राहणे, आणि कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार्य करणे. सो एक्झाम्पल मध्ये याला कसं यूज करू शकतो आपण? द पॉलिटिकल पार्टी वॉज विकन बाय इंटरसाइन कॉन्फ्लिक्ट्स अमंग इट्स लीडर्स. म्हणजे पक्षातील नेत्यांमधील आंतरकलहामुळे पक्ष काय झाला? कमकुवत झाला, म्हणजे वीक झाला. याला आपण बोलतो इंटरसाइन. याचबरोबर याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघितला होता, तो ऍडजेक्टिव्ह आहे. आणि नेक्स्ट वर्ड आहे तुमचा डॉगमॅटिक. डॉगमॅटिक या शब्दाचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो देखील काय? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि याचा मिनिंग होतो कट्टर मतांचा किंवा ठाम मतांचा, किंवा स्वतःच्या विचारावर ठाम राहणारा, किंवा त्याला आपण बोलतो इतरांचे मत न ऐकणारा. डॉगमॅटिक म्हणजे स्वतःच घेऊन चालणारा, की मीच करेक्ट आहे, मीच बरोबर आहे आणि माझं सगळं बरोबर आहे, मी जे म्हणतो दॅट इज द फॅक्ट, असा जो व्यक्ती असतो आपण याला डॉगमॅटिक म्हणतो. म्हणजे आपण त्याला बोलू शकतो डॉगमॅटिक पर्सनॅलिटी, असं पण आपण त्याला बोलू शकतो. डॉगमॅटिक पर्सनॅलिटी म्हणजे अशी पर्सनॅलिटी जी कोणाचंही काही ऐकून न घेता आपण स्वतः करेक्ट आहोत असं तो प्रूव्ह करतो, याला आपण म्हणतो डॉगमॅटिक. याचे खूप सारे अँटोनिम्स आहेत, ठीक आहे. आणि याचा एक ब्रॉड मिनिंग पण आपण बघू शकतो अँटोनिम सोबतच. ठीक आहे, या शब्दाचा जो अँटोनिम आहे, फर्स्ट अँटोनिम काय? ओपिनियटेड. ओपिनियन, तर ओपिनियटेड म्हणतो आपण. रिजिड, स्टबन असेल, किंवा ऑथेंटिकेशन असेल, किंवा ऑथॉरिटेरियन असेल. याचबरोबर याचे अँटोनिम आहेत ओपन माइंडेड, उदारमतवादी. पण इकडे हा ओपन माइंडेड नाहीये, ठीक आहे, हा थोडासा इंटरनल असतो. फ्लेक्सिबल, लिबरल आणि टॉलरंट. सो अकॉर्डिंगली तुम्हाला होल्डिंग ऑन टू वन्स बिलीफ्स, ओपिनियन्स और प्रिन्सिपल्स व्हेरी फर्मली, रिजिडली, ऑफन विदाउट कन्सिडरिंग अदर्स व्ह्यूज ऑर एव्हिडन्स. स्वतःलाच खरं म्हणून चालणारा, स्वतःचं सगळं बरोबर असं कन्सिडर करणारा, आपण त्याला म्हणतो डॉगमॅटिक. So the leader's dogmatic attitude prevented any new ideas from being discussed. म्हणजे काय? त्या नेत्याच्या कट्टर विचारसरणीमुळे नवीन कल्पनांवर चर्चा होऊ शकली नाही. म्हणजे त्याचे मत काय होते? ठाम होते. तो एखाद्या पर्टिक्युलर आयडियोलॉजीशी तो कन्सर्न होता. सो अकॉर्डिंगली त्याला आपण बोलू शकतो डॉगमॅटिक. इंटरप्ले याचा मिनिंग होतो परस्पर क्रिया किंवा परस्पर परिणाम होणे, किंवा दोन किंवा अधिक गोष्टींचे एकमेकांवर होणारे परिणाम, याला आपण काय बोलतो? इंटरप्ले बोलतो. आणि याचा मिनिंग जो आहे सिनोनिम, इंटरॅक्शन ऑर म्युच्युअल इन्फ्लुएन्स बिटवीन टू ऑर मोर थिंग्स. दोन किंवा अधिक गोष्टींमध्ये एक प्रकारे म्युच्युअल इन्फ्लुएन्स असणे, प्रभाव असणे. हाऊ दे अफेक्ट ऑर डिपेंड ऑन इच अदर. सिनोनिम याचा काय असणार आहे? पहिला आहे इंटरॅक्शन, सेकंड इंटरकनेक्शन, इंटररिलेशन आणि कोऑपरेशन. दिस इज अ सिनोनिम. आणि याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो काय मित्रांनो? तो नाउन असणार आहे. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? नाउन आहे. आणि अँटोनिम काय आहे? आयसोलेशन, विलगीकरण, सेपरेशन म्हणजे विभाजन, डिस्कनेक्शन म्हणजे काय? तुटक संबंध ठेवणारा, आणि इंडिपेंडन्सचा मिनिंग होतो स्वायत्तता, स्वातंत्र्यता. आणि याच प्रकारे या जो शब्दाला यूज केला जाणार सेंटेन्स मध्ये, द इंटरप्ले बिटवीन कल्चर
म्हणजे संस्कृती आणि राजकारण अँड पॉलिटिक्स शेप्स अ नेशन्स आयडेंटिटी. संस्कृती आणि राजकारण यातील परस्पर परिणाम एका राष्ट्राची ओळख घडतात. म्हणजे संस्कृती आणि काय, संस्कृती आणि राजकारण याच्यामध्ये जर परस्पर संबंध एकमेकांचा व जर त्यांचे परिणाम असतील तर एका राष्ट्राची ओळख घडून येत असते. सो अकॉर्डिंगली आपण त्याला बोलतो इंटरप्ले. सिनोनिम तुम्ही बघितलं असेल, आयसोलेशन, सेपरेशन, डिस्कनेक्शन. देन नेक्स्ट वर्ड आहे तुमचा नॉक्झियस. नॉक्झियसचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह. कसं आपण आयडेंटिफाय करतोय, शेवटी OUS. ज्या शब्दाच्या लास्ट मध्ये, मी तुम्हाला मागील सेशन मध्ये पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की ज्या शब्दाच्या शेवटी OUS असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह बोलतो. ठीक आहे. याचा मिनिंग काय बघा, समथिंग दॅट इज हार्मफुल. एखादी गोष्ट काय थोडी हानिकारक असेल, विषारी असेल किंवा खूप म्हणजे नाराज करण्यासारखी असेल, व्हेरी अनप्लिझंट टू लिव्हिंग बिंग्स. कोणासाठी, मानवांसाठी. सो आयदर फिजिकली लाईक गॅसेस, केमिकल्स और मॉरल लाईक आयडियाज किंवा हॅबिट्स. सिनोनिम याचा काय असणार बघा, हार्मफुल. हार्मफुल म्हणजे काय, हानिकारक. सो याचा जो सेकंड वर्ड आहे दॅट इज पॉइझनस. ठीक आहे, पॉइझनस याचा सेकंड सिनोनिम्स आहे, आणि टॉक्सिक आणि डेडली. सो अकॉर्डिंगली याचे काय सिनोनिम्स आहेत. सो या प्रकारे आपण बघितलं अँटोनिम. त्याचे बघूया आपण अँटोनिम काय काय असतील. ठीक आहे. सो अँटोनिम जे आहेत हार्मलेस, बेनिफिशियल, होलसम आणि हेल्पफुल याचे काय आहेत अँटोनिम असणार आहेत. या प्रकारे याला सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे यूज केला जाईल बघा. द फॅक्टरी रिलीज्ड नॉक्झियस फ्युम्स दॅट पोल्युटेड द एअर. कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूंनी हवा दूषित झालेली असं आपण याला कन्सिडर करतो. सो या अकॉर्डिंग नॉक्झियस जो आहे याचा तो मिनिंग आपण कन्सिडर केला. एफुलजंट. एफुलजंटचा मिनिंग काय होतो बघा. एफुलजंट हा जो वर्ड आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय असणार आहे, ऍडजेक्टिव्ह असणार आहे. आणि याचा मिनिंग असतो तेजस्वी, झगमगता, प्रकाशमय किंवा उजळलेला. म्हणजे मिनिंग काय होईल, समथिंग दॅट इज शायनिंग ब्राईटली, रेडियंट और ब्रिलियंट. म्हणजे ऑफन युज्ड फॉर लाईट, फेसेस और एक्सप्रेशन दॅट ग्लो विथ ब्राईटनेस और हॅपीनेस. म्हणजेच काय, एखादी गोष्ट ज्याला म्हणतो शाईन करणारा, चमकणारा, चकाकणारा, त्याला आपण काय बोलतो, वी कॉल इट एफुलजंट. या प्रकारे याचे जे सिनोनिम आहेत, रेडियंट पहिला, ल्युमिनस, शायनिंग, ब्रिलियंट. आणि याचे अँटोनिम्स काय, डल, डार्क, डीम, ग्लोमी. म्हणजे एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे याला आपण यूज करू शकतो. द एफुलजंट सन फिल्ड द स्काय विथ गोल्डन लाईट. म्हणजे तेजस्वी सूर्याने आकाश सोनसळी प्रकाशाने भरले, आपण याला अशा प्रकारे यूज करतो. देन नेक्स्ट वर्ड आहे तुमचा कॉन्ट्री. कॉन्ट्रीचा मिनिंग काय, याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो नाउन असणार आहे. याचा मिनिंग होतो गोंधळ घालणारा, संभ्रम निर्माण करणारा, द्विधा मनस्थिती क्रिएट करणारा, अडचणीत अडकलेली एखादी अवस्था क्रिएट करणारा. जेव्हा योग्य निर्णय घ्यायचा की नाही याबद्दल मनात गोंधळ असलेला व्यक्ती, की तो कन्फ्युज असतो की व्हॉट शुड वी डू, वेदर टेक राईट डिसिजन और रॉंग डिसिजन. सो स्टेट ऑफ कन्फ्युजन किंवा अनसर्टनिटी, स्पेशली वेन यू हॅव टू मेक अ डिफिकल्ट चॉईस बिटवीन 2 or more ऑप्शन्स. म्हणजे थोडंसं आपण याला म्हणू शकतो डायलेमा. एक प्रकारे काय असतो, डायलेमा असतो. ठीक आहे. सो डायलेमाचा मिनिंग काय, द्विधा मनस्थिती. प्रेडिकॅमेंटचा मिनिंग होतो अडचणीत स्थिती असणारा. कन्फ्युजन म्हणजे काय, गोंधळ. आणि अनसर्टनिटी म्हणजे काय, अनिश्चितता. अँटोनिम याचा काय असणार आहे, सोल्युशन, उपाय असणे, सर्टेनिटी, क्लॅरिटी, रेझोल्युशन. या प्रकारे एक्झाम्पल मध्ये या वर्डचा वापर कसा केला जाईल बघा. शी वॉज इन अ कॉन्ट्री अबाउट वेदर टू ऍक्सेप्ट द न्यू जॉब और स्टे ऍट हर करंट वन. म्हणजे तिला नवीन नोकरी स्वीकारायची की सध्याची ठेवायची याबद्दल द्विधा मनस्थितीच्या मनामध्ये क्रिएट झालेली होती. याबरोबर आउटलँडिश हा एक वर्ड आहे. आउटलँडिशचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह. ज्या वर्डच्या लास्टला एसएच असतो तो ऍडजेक्टिव्ह असतो शक्यतो. सो या अकॉर्डिंग विचित्र, अनोळखी म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंज किंवा वियर्ड पण आपण याला बोलू शकतो. ओके. विलक्षण, परदेशी, ढगांचा किंवा अजब प्रकारचा असलेला. म्हणजे समथिंग दॅट इज स्ट्रेंज, अनयुज्युअल, बिझियर किंवा ऑफन सो डिफरंट दॅट इट सीम्स फॉरेन और एक्सेंट्रिक. म्हणजे काय, स्ट्रेंज, बिझियर, वियर्ड, एक्सेंट्रिक. या प्रकारे आपण याला काय म्हणतो, याचे सिनोनिम आपण यूज करतो. आणि अँटोनिम याचे कशा प्रकारे असतील ते म्हणजेच ऑर्डिनरी, कॉमन, नॉर्मल आणि कॉन्व्हेन्शनल. हे याचे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह अँटोनिम्स आहेत. एक्झाम्पल मध्ये वापर त्याचा होईल, हिज आउटलँडिश आउटकम ड्रीव एव्हरीवन्स अटेन्शन ऍट द पार्टी. म्हणजे त्याचा विचित्र जो पोशाख होता तो बघून सगळ्यांचे लक्ष यांच्याकडे गेले. याबरोबर पुढचा जो वर्ड आहे स्ट्रायडंट. याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणारे अगेन ऍडजेक्टिव्ह.
ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह पार्ट्स ऑफ स्पीच आहे कर्कश असलेला, तीव्र कर्कर आवाजाचा किंवा आक्रमक स्वरात बोलणारा, आपण याला म्हणतो स्ट्रायडंट. म्हणजे स्ट्रायडंट साऊंड किंवा व्हॉइस इज लाऊड, जो काय स्ट्रायडंट साऊंड कसा असतो, जो लाऊड असतो, हार्श असतो किंवा अनप्लीझंट टू हिअर, म्हणजे ऐकू न वाटणारा. इट कॅन ऑल्सो डिस्क्राइब अ फोर्सफुल और अग्रेसिव्ह टोन इन स्पीच और ओपिनियन. ठीक आहे. समवन एक्सप्रेसेस व्ह्यूज व्हेरी स्ट्रॉंगली और हार्शली. म्हणजे अँटोनिम सिनोनिम्स काय, हार्श, श्रील, लाऊड आणि पिअर्सिंग. Antonyms काय, सॉफ्ट, जेंटल, मेलोडियस आणि मेलोस. सो द पॉलिटिशियन्स स्ट्रायडंट स्पीच ऑफेंडेड मेनी लिसनर्स. त्या राजकर्त्याच्या कर्कश भाषणामुळे अनेक श्रोते दुखावले गेले होते. या प्रकारे पुढचा शब्द आहे वर्टिजिनस. याचा पार्ट्स ऑफ स्पीच अगेन ऍडजेक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे. सो याचा मिनिंग होतो गरगरणारा, भोवळ आणणारा, डोके फिरवणारा. त्याला आपण अस्थिर पण बोलू शकतो. जेव्हा उंची, वेग किंवा परिस्थितीमुळे चक्कर येते किंवा अस्थिरतेची भावना निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो, वर्टिजिनस बोलतो. सो कॉझिंग ऑर कॅरेक्टराइज्ड बाय डिझनेस स्पेशली बिकॉज ऑफ हाईट ऑर रॅपिड मुवमेंट. इट कॅन ऑल्सो मीन अनस्टेबल, याला बोलू शकतो आपण. रॅपिडली चेंजिंग बोलू शकतो, व्हर्लिंग बोलू शकतो. समथिंग दॅट मेक्स युअर हेड स्पाइन मेटाफोरिकली ऑर लिटरली. सो सिनोनिमचे काय असणार आहेत, डिझी, गरगरणारा. गिड्डी म्हणजे काय, डोके हलके होणारा. आणि व्हर्लिंगच्या मिनिंग होतं भोवऱ्यासारखा दिसणारा किंवा फिरणारा. स्पायनिंग म्हणजे अगेन सेम. आणि याचे अँटोनिम्स असतील स्टेडी, स्टेबल, बॅलन्स आणि काल. वाक्य त्याचा यूज होतो फ्रॉम द वर्टिजिनस हाईट ऑफ द क्लिफ द व्हॅली बिलो लुक टायनी. म्हणजे त्या उंच कड्यावरून खाली पाहताना गरगरल्यासारखं वाटतं आपल्याला. म्हणजे काय वाटतं, वर्टिजिनस वाटतं, खाली आपण जाणार असं वाटत नाही. बेलफुल नेक्स्ट वर्ड आहे तुमचा बेलफुल. याचा अगेन जो पार्ट्स ऑफ स्पीच तो ऍडजेक्टिव्ह आहे. याचा मिनिंग होतो धोकादायक, घातक, हानिकारक, भयंकर किंवा अपायकारक, दुर्दैवी असलेला. आणि हा जो वर्ड आहे हा 1-2 एक्झाम मध्ये अगोदर विचारला गेलेला आहे मित्र. सो त्या अकॉर्डिंग याचा जो मिनिंग होतो तो म्हणजे थ्रेटनिंग, एखादी गोष्टीची धमकी देणे, की काहीतरी हार्म करू शकतो, मेनेसिंग करणे किंवा डेडली धमकी देणे. म्हणजे थ्रेटनिंग धोकादायक, मेनेसिंग भीतीदायक वाटणे, हार्मफुल वाटणे किंवा मॅलिसियस वाटणे. आणि याचे अँटोनिम काय, हार्मलेस, बेनिफिशियल, बेनेवलंट आणि फेवरेबल. अकॉर्डिंगली या शब्दाचं एक्झाम्पल आपण घेऊया. द वेलफुल ग्लेअर ऑफ वोल्फ मेड द हायकर्स अनइझी. लांडग्याच्या धोकादायक नजराने प्रवाशांना कसं वाटलं, अस्वस्थ वाटले. याचबरोबर चेमेरिकल आपण घेऊया. नेक्स्ट जो वर्ड आहे तुमचा चेमेरिकलचा मिनिंग होतो, याचा पार्ट्स ऑफ स्पीच अगेन ऍडजेक्टिव्ह आहे. आजच्या सेशन मध्ये मोस्ट ऑफ आपण ऍडजेक्टिव्हच घेतलेले आहेत. सो या प्रकारे कल्पनारम्य किंवा अवास्तव, स्वप्न सदृश्य, अशक्य वाटणारा. म्हणजेच काय, चेमेरिकल मीन्स हायली इमॅजिनेटिव्ह, कल्पना, खूप मोठी कल्पना वाटणे किंवा फॅन्सीफुल वाटणारा. अनरिअलिस्टिक, जो खरा वाटत नाही तो. ऑफन डिस्क्रायबिंग आयडियाज, प्लॅन्स और ड्रीम्स, जो नेहमी काय आयडियाजला, प्लॅन्स आणि ड्रीम, स्वप्नांना काय करतो, डिस्क्राईब करतो. दॅट आर वाईडली फॅन्सीफुल अँड अनलाइकली टू हॅपन. याचबरोबर फॅन्सीफुल म्हणजे आपण त्याला बोलू शकतो कल्पनाशील. अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तव. आणि इम्प्रॅक्टिकलचा मिनिंग होतो व्यावहारिक किंवा व्यावहारिक नसलेला. विजनरी म्हणजे दूरदृष्टी किंवा स्वप्नवत. याचबरोबर याचे अँटोनिम आहेत तुमचे रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल, फिजिबल, रॅशनल. आणि याला आपण सेंटेन्स मध्ये कसं यूज करू शकतो, हिज प्लॅन टू बिल्ड अ सिटी ऑन द क्लाउड्स वॉज अटरली चिमेरिकल. म्हणजे त्याचा जो ढगांवर शहर बांधण्याची त्याची जी योजना आहे पूर्णपणे अवास्तव झालेली आहे. आता आपण हा शेवटचा अँटोनिम बघितला, सिनोनिम बघितले होते याचे चिमेरिकल शब्दाचे. ठीक आहे. आणि याप्रकारे बघा अशा प्रकारे शब्द जे आहेत ना हे तुम्हाला एक्झामला विचारले जाण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात. सो त्याच्यामुळे जेव्हा असे शब्द न्यूजपेपरमध्ये येतात तुम्ही जेव्हा स्वतः रीड करा, किंवा तुम्ही जर नाही रीड करू शकाल तर ऑब्व्हियसली की मी तुमच्यासाठी कुठे ना कुठे तुम्हाला मी वर्ड्स आणून देतोय तुम्हाला. म्हणजे एक ते काम करायची गरज नाही, ते काम मी करतो, जे काम तुम्ही करायला पाहिजे. पण अकॉर्डिंगली तुम्हाला इथे या सगळ्या गोष्टी परिपूर्ण मिळणार. सो म्हणून तुम्हाला प्रत्येक शब्दाची मिनिंग प्रॉपर इथे माहिती पाहिजे. आता नी जर्क ही फ्रेज आहे. आता आपण फ्रेजेसकडे आलेलो आहे. अँटोनिम सिनोनिम आपण डिस्कस केले. आता आपण काय डिस्कस करतोय, फ्रेजेस. नी जर्क, नी तर माहिती तुम्हाला काय, नी म्हणजे गुडघा, जर्क म्हणजे काय, धक्का. पण नी जर्क जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा मिनिंग चेंज होऊन जाईल. कारण का ही फ्रेज आहे. सो फ्रेजचा मिनिंग कधी पण आपण शब्दाच्या लावायचा नसतो. 2-3 शब्द एकत्र येऊन एक फ्रेज तयार होते, इडियम तयार होते आणि त्याचा मिनिंग वेगळा बनून जातो. सो अकॉर्डिंगली अनथिंकिंग रिॲक्शन टू अ सिच्युएशन विदाउट केअरफुल थॉट, म्हणजे काय, तत्काळ आणि विचार न करता केलेली प्रतिक्रिया किंवा त्वरित दिलेला प्रतिसाद, याला आपण काय बोलतो, नी जर्क बोलतो. आणि याचा एक्झाम्पल मध्ये जर वापर करायचा म्हटला, द गव्हर्नमेंट इश्यूड अ नी जर्क बॅन
विदाउट स्टडिंग द कॉन्सिक्वेन्सेस. परिणामांचा विचार न करता सरकारने त्वरित बंदी घातली. म्हणजेच काय, नी जर्क बॅन. नी जर्कचा मिनिंग काय झाला मग, विचार न करता. एखाद्या सिच्युएशनला आपण कधी विचार नाही करता डायरेक्ट डिसिजन देऊन टाकतो, नी जर्क बंद, त्याला आपण नी जर्क बोलू शकतो. आणि या नी जर्कशी संबंधित पुढील फ्रेजेस आहेत 5 आपण घेतलेले आहेत. जम्प द गन सेम मिनिंग आहे नी जर्क सारखंच. ऍक्ट ऑन इम्पल्स सेम मिनिंग आहे. शूट फ्रॉम द हिप अगेन द सेम मिनिंग लाईक जर्क, नी जर्क. आणि जम्प टू कन्क्लुजन्स आणि स्नॅप जजमेंट, पटकन कन्क्लुजनला जम्प करणार आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे, लगेच एखाद्या गोष्टीचं कन्क्लुजन काढणं किंवा त्याच्यावरती इमिजिएट ऍक्ट करणं विदाउट एनी थॉट, विदाउट एनी थिंक. पुढची फ्रेज आहे सेट द कॅट अमंग द पिजन. खूप सुंदर फ्रेज आहे आणि ही जी फ्रेज आहे ती एक्झामला बऱ्याच वेळा विचारली गेलेली आहे. सो अकॉर्डिंगली अशा फ्रेजेस जेव्हा तुम्हाला विचारल्या जातात, सो बराचसा गोंधळ मुलांचा होतो की सेट द कॅट अमंग द पिजन्स. आता याचा जर आपण शब्दाचा मिनिंग बघितला तर काय होतो माहिती आहे तुम्हाला, सेट द कॅट अमंग द पिजन्स. याचा शब्दाचा मिनिंग काय माहिती आहे, म्हणजे सेट द कॅट, कॅटला काय सेट करणं, अमंग द पिजन. म्हणजे पिजन्स म्हणजे काय, जे काही बदक वगैरे असतात त्यांच्यामध्ये कॅटला सेट करणं, असं याचा मिनिंग आपण घेऊ का, नो, नेव्हर पॉसिबल. याचा जो इनडायरेक्ट मिनिंग आहे तो वेगळा असेल, टू कॉज ट्रबल, त्रास देणे, कन्फ्युजन करणे, कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणे, किंवा एखादी गोष्ट अशी बोलणे की ज्यामुळे खूप सारा आर्ग्युमेंट तयार होऊ शकतो, एक्साइटमेंट लोकांच्या ग्रुपमध्ये तयार होऊ शकते. ठीक आहे, सो एखादी गोष्ट सांगून किंवा करून गोंधळ माजवणे, भांडण उभे करणे किंवा लोकांना अस्वस्थ करून टाकणे, एखाद्या शांत परिस्थितीची खळबळ उडवणे. सो एक्झाम्पल काय, द मिनिस्टर्स अनएक्सपेक्टेड स्टेटमेंट अबाउट करप्शन. म्हणजे जे मिनिस्टरचे जे अनएक्सपेक्टेड स्टेटमेंट आहेत करप्शन बद्दलचे, रिअली सेट द कॅट अमंग द पिजन्स इन द पार्लिमेंट. सो मिनिंग काय झाला, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या अनपेक्षित विधानाने सभागृहामध्ये खरोखरच काय खळबळ माजवली, उडवली. सेट द कॅट अमंग द पिजन याच्याशी संबंधीच्या फ्रेजेस आहेत, ह्या तुम्हाला ऑन स्क्रीन आहेत. या सगळ्यांचे मिनिंग सेट द कॅट अमंग द पिजन सारखेच आहेत. म्हणजे हिच्या सिमिलर फ्रेजेस या तुम्हाला इथे मिळणार आहेत. थ्रो अ स्पॅनर इन द वर्क्स, रफल समवन्स feathers, rock the boat, open a band of worms, kick up a fuss oblique row, stir up a hornet's nest and fan the flames. या फ्रेजेस आणि सेट द कॅट अमंग द पिजन्सचे सगळे सिमिलर आहेत. या प्रकारे पुढच्या फ्रेजकडे आपण जातोय, विटल डाऊन. विटल डाऊनचा मिनिंग काय होतो बघा, एखाद्या गोष्टीची साईज कमी करणे, ग्रॅज्युअली हळूहळू प्रकारे. म्हणजे समजा एखादी मोठी गोष्ट असेल त्याची हळूहळू साईज काय करणे, कमी 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 होत जाणे. सो साईज, नंबर किंवा स्ट्रेंथ ऑफ समथिंग, नंबर कमी करणे हळूहळू किंवा स्ट्रेंथ कमी करणे एखाद्याची. इट इम्प्लाइज अ स्लो डिक्रीज ऑर कटिंग अवे बीट बाय बीट. ठीक आहे, सो हळूहळू कमी करणे किंवा आकार किंवा संख्या घटवणे किंवा काहीतरी टप्प्याटप्प्याने कमी करणे, याला आपण बोलू शकतो विटल्ड डाऊन. सो ओव्हर द इयर्स द कंपनीज प्रॉफिट्स हॅव बीन विटल्ड डाऊन बाय रायझिंग कॉस्ट. वर्षानुवर्ष वाढत्या खर्चामुळे कंपनीचा नफा हळूहळू काय झाला, कमी होत गेला. म्हणजेच काय, हळूहळू एखादी गोष्टीमध्ये कमतरता होणे, विटल डाऊन होणे एखादी गोष्ट. ठीक आहे, खूप सुंदर वर्ड आहे आणि एक्झामला ही जी फ्रेज आहे ही बऱ्याचदा विचारली गेलेली आहे विविध एक्झाम्स मध्ये, बँक, एसएससी किंवा तलाठी, एमपीएससी कंबाईनच्या मेन्सच्या एक्झाम मध्ये, तिथे इंग्लिश तुम्हाला असतो. विटल डाऊनशी संबंधीच्या फ्रेज आहेत, या आपण इथे 8-9 फ्रेजेस घेतलेल्या आहेत. सो अकॉर्डिंगली त्यांचा जो मिनिंग होतो, कट टू द बोन, ट्रिम द फॅट, पेअर डाऊन, स्केल बॅक, कट कॉर्नर्स, डाऊन साइड, टायटन वन्स बेल्ट, कट बॅक ऑन, स्लिम डाऊन आणि विटल अवे ॲट. सो या प्रकारे तुम्हाला या इतर अशा सगळ्या फ्रेजेस आहेत. अजून आपण काही फ्रेजेस कडे जाऊया. नेक्स्ट फ्रेज, डॉन अपॉन, ही शेवटची फ्रेज आहे आजच्या डिस्कशनची. मग आपण एक आर्टिकल डिस्कस करूया. ठीक आहे, ओके. सो आजच्या डिस्कशनची शेवटची फ्रेज डॉन अपॉन. मिनिंग याचा काय होतो, एखादी गोष्ट अचानक आठवणे किंवा ती रिअलाइज होणे किंवा अंडरस्टँड समथिंग वेन अन आयडिया ऑर फॅक्ट बिकम्स क्लिअर टू समवन. एखादी गोष्ट अचानक लक्षात येणे किंवा समजणे किंवा आठवणे. एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज होईल, सडनली डॉन अपॉन मी दॅट आय हॅड फॉरगॉटन माय वॉलेट ॲट होम. मला अचानक लक्षात आलं की माझं वॉलेट, मी माझं पॅकेट घरी विसरलो. ओके, सो काय, सडनली डॉन अपॉन हा एक फ्रेज आहे, लक्षात घ्या. त्याला आपण वर्ब फ्रेज म्हणतो. वर्ब फ्रेज कशावरून आपण घेतलं याला, सडनली डॉन अपॉन. सो सडनली डॉन अपॉन, सडनली लक्षात आलं, सडनली लक्षात आलं, सडनली लक्षात आलं. ओके, सो काय, सडनली डॉन अपॉन हा एक फ्रेज आहे, लक्षात घ्या. त्याला आपण वर्ब फ्रेज म्हणतो.
बिकॉज इथं डॉन हा वर्बचं काम प्ले करतोय आणि डॉन सोबत अपॉन हा प्रिपोजिशन ऍड झालेला आहे. सो ही प्रिपोजिशनल फ्रेज किंवा वर्ब फ्रेज आपण त्याला बोलू शकतो. आणि डॉन अपॉनशी संबंधीच्या बाकीच्या फ्रेज आहेत स्ट्रक मी, ठीक आहे, हिट मी, केम टू माय माइंड, क्रॉस माय माइंड, रिअलाइज होणे एखादी गोष्ट, ऑकर्ड टू मी आणि वोकअप एटसेट्रा. सो या प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं एकदा परत आपण रिवाइज करूया. कुठले कुठले वर्ड आपण डिस्कस केले याच्यामध्ये. बघा, शब्द नुसता तुमच्या नजरेत जरी पडला किंवा कानाला जर तुम्हाला ऐकू आला, तुम्हाला जर असे शब्द जर एक्झाम मध्ये आले तर तुम्ही त्याला इझिली काय करू शकता, टॅकल करू शकता, लगेच आठवू शकता. इन्सर्जन्सी आपण शब्द बघितला. इन्सर्जन्सीचा मिनिंग काय होतो, शासनाविरुद्ध उठाव किंवा बंड करणे. सेकंड शब्द आपण बघितला इंटरसाइन, याचा मिनिंग होतो एक इंटरनल कलह किंवा परस्पर संबंध निर्माण करणे. डॉगमॅटिक म्हणजे काय, आपल्या मतानं ठाम असणारा, कट्टरवादी आपण त्याला बोलू शकतो, मत कट्टर असणारा. इंटरप्लेचा मिनिंग काय होतो, इंटरप्ले म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टींचे एकमेकांना होणारे परिणाम म्हणजे इंटरप्ले. नॉक्झियस आपण शब्द बघितला. याचबरोबर आपण एफ्लुजंट बघितला. एफ्लुजंटचा मिनिंग खूप छान शब्द आहे हा सुद्धा एक दोन वेळा विचारला गेलेला वर्ड एक्झाम मध्ये. सो तेजस्वी, झगमगता, प्रकाशमान किंवा उजळलेला आपण याला बोलतो, म्हणजे ब्राईट. नंतर कॉन्ट्री हा वर्ड पण सुद्धा एक्झामला विचारला गेलेला आहे. सो डायलेमा म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये अडकून जाणे जिथं तुला बाहेर येण्यास मुश्किल असणे, ठीक आहे, कॉन्ट्री आपण त्याला बोलतो. द्विधा मनस्थिती आपण त्याला बोलू शकतो. आउटलँडिशचा मिनिंग खूप सुंदर आहे. सो एखादी स्ट्रेंज आपण त्याला बोलतो किंवा वियर्ड आपण त्याला बोलतो. स्ट्रायडनचा मिनिंग खूप छान आहे. हार्श किंवा स्वीट आपण त्याला बोलतो. एखादी गोष्ट कठीण असणे, कठोर असणे. व्हॉटिजनचा मिनिंग असतो गरगरणे किंवा चक्कर येणे, त्या टाईप होणे. बेलफुलचा आपण मिनिंग बघितला, धोकादायक असणे म्हणजे हार्मफुल किंवा डेंजरस. चिमेरिकलचा आपण शब्द बघितला होता. त्यानंतर आपण या फ्रेजेस बघितल्या. नेचर बघितलं, ठीक आहे, त्यानंतर आपण त्याच्या संबंधित फ्रेजेस बघितल्या. सेट द कॅट अमंग द पिजन आणि या संबंधित आपण फ्रेजेस बघितल्या होत्या आजच्या सेशनमध्ये. विटल डाऊन, त्यानंतर आपली लास्ट फ्रेज होती ती डॉन अपॉन. ओके, सो या प्रकारे आज आपण आपल्या आर्टिकलकडे स्टार्ट करतोय. सो आजचं जे आर्टिकल आहे दॅट इज अबाउट न्यू पाथ ऑन द सरेंडर ऑफ की मॉइस्ट लेटर्स. सो आजचं जे आर्टिकल आहे ते कशा संबंधित आहे, फॉर अ न्यू पाथ, नवीन रस्ता, ऑन सरेंडर ऑफ की मॉइस्ट लेटर्स. मॉइस्टचा मिनिंग काय होतं माहिती आहे तुम्हाला, तुम्ही याला नक्सल पण म्हणू शकता किंवा माओवाद, माओ पण चालेल, ठीक आहे. मॉइस्ट एक मुवमेंट आहे, याचा इतिहास थोडासा वेगळा आहे, पण आपल्याला मॉइस्ट म्हणजे काय, आपल्याला म्हणायचं नक्सल. आणि या मॉइस्टचा जो धोका असतो ना भारताच्या इंटरनल सेक्युरिटीला असतो. इंटरनल सेक्युरिटीला धोका निर्माण करणाऱ्याला आपण म्हणतो मॉइस्ट. आणि जो एक्सटर्नल असतो, जो बॉर्डर क्रॉस करून इकडे येतात, अटॅक करतात किंवा इंडियावरती हमला करू शकतात किंवा व्हॉट एव्हर, त्याला आपण टेररिस्ट म्हणतो, ठीक आहे. दोघा शब्दांमध्ये फरक आहे. हे भारताचे नागरिक असतात, ठीक आहे. मॉइस्ट हे काही गोष्टींमुळे असंतुष्ट असतात सरकारच्या काही पॉलिसीबद्दल किंवा यांना काही गोष्टींशी सॅटिस्फॅक्शन नाही राहत जे गव्हर्नमेंट देते त्या संबंधित. सो अकॉर्डिंगली ते एक प्रकारे बंड पुकारतात, रिव्हॉल्ट करतात, ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कारवाया करतात, ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफिसर्सला टार्गेट करतात, मंत्र्यांना टार्गेट करतात. तर आपण त्याला मॉइस्ट म्हणू शकतो. मग आता इथं जे ऑथरला म्हणायचं आहे की जे मॉइस्ट लीडर आहेत, की मॉइस्ट लीडर यांनी एक प्रकारे काय केलं, सरेंडर केलेलं आहे, ठीक आहे. ही एक चांगली गोष्ट इंडियाच्या एक डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार बघितलं तर. आणि हे आर्टिकल तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. इंटरनल सिक्युरिटी एमपीएससी युपीएससी ला एक जीएस मध्ये टॉपिक आहे. इंटरनल सिक्युरिटी GS2 मध्ये, ठीक आहे. मेन्स एक्झाम मध्ये किंवा प्री मध्ये पण तुम्हाला याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतो. सो आन्सर रायटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय इम्पॉर्टंट आहे आर्टिकल, ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी या आर्टिकलमध्ये ऑथर एक्झॅक्टली काय म्हटल्याचं, काय ओपिनियन ते आपण बघूया. द मॉइस्ट इन्सर्जन्सी इज ऑन द बॅक फूट हॅज बीन एव्हिडंट फॉर मंथ्स नाव. काही महिन्यापासून जे काही मॉइस्ट इन्सर्जन्सी आहे म्हणजे जो काही माओवादचा जो उठाव आहे हा कमी होताना आपल्याला दिसतोय, कमी होत आलेला आहे काही महिन्यापासून. ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. द मॉइस्ट प्रेझेन्स, माओवादाचं जे काही प्रेझेन्स आहे, नक्सल प्रेझेन्स हॅज बीन लिमिटेड टू 11 डिस्ट्रिक्ट्स. ऑथर म्हणतोय की 11 जिल्ह्यांपर्यंत आता यांचा जो प्रेझेन्स आहे तो आता लिमिट करण्यात आलेला आहे. बाकी मोस्ट ऑफ द ठिकाणी यांचं आता आपण व्यवस्थित त्यांनी गव्हर्नमेंटने त्यांच्यासोबत सेटलमेंट केलेली आहे. विथ इट्स कोर एरियाज विटल डाऊन, आणि यांचे जे काही कोर एरिया आहेत जे विटल डाऊन टू 3 त्यांना कमी करण्यात आला 3. म्हणजे कोर एरिया किती आहेत बघा, टोटल 11 डिस्ट्रिक्ट आणि कोर एरिया जे ते 3 आहेत, म्हणजे 3 पर्यंत कमी करण्यात आलेले आहे. पहिले खूप जास्त होते.
सो फॉरेस्टेड आणि रिमोट डिस्ट्रिक्ट, आणि याच्यातले मोस्ट ऑफ एरिया ते आहेत ज्याच्यामध्ये जंगल आणि किंवा दुर्गम भाग असतील. दुर्गम भाग कुठल्या कुठल्या ठिकाणचे? बिजापूर, नारायणपूर आणि सुकमा इन छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये हे जे 3 जे डिस्ट्रिक्ट आहेत, बिजापूर, नारायणपूर आणि सुकमा, हे जे 3 एरिया आहेत हे रिमोट डिस्ट्रिक्ट आहेत. रिमोट म्हणजे काय? एकदम दुर्गम भाग आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो मॉइस्ट आहे तो अजून पण प्रेझेंट आहे. बाकी मोस्ट ऑफ द ठिकाणी याला कमी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मॉइस्ट तो ते व्यक्ती असतात जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट असतात किंवा गव्हर्नमेंट ज्या काही गोष्टी देते, प्रोव्हाइड करते, त्याच्याशी ते खुश नाही राहत, ते असंतुष्ट असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांचं बेनिफिट मिळत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. सो त्यामुळे ते गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट उठाव करतात. मग ते गव्हर्नमेंटच्या ऑफिसला टार्गेट वगैरे करू शकतात त्या अकॉर्डिंग. यामध्ये मोस्ट ऑफ द जे क्राऊड आहे हा फॉरेस्टेड एरिया मधला क्राऊड असतो, आदिवासी क्राऊड असतो. ठीक आहे. जे वंचित असतात गव्हर्नमेंटच्या काही सुविधा, सुख सुविधांपासून. द क्रेडिट फॉर वीकनिंग what was once termed India's greatest internal security threat must be shared by security forces that adapted counter-insurgency tactics to the realities on the ground and districts administrations and successive government since the mid-2000 which accelerated developmental work. ऑथरचं इथं म्हणणं असं आहे की याचं जे क्रेडिट जातं, याचं श्रेय, जे हा जो काही गोष्ट कमी झालेली आहे मॉइस्ट इन्सर्जन्सी, याचं जे श्रेय आहे कमी करण्यामागे ते कोणाकडे जातं? आपल्या सिक्युरिटी फोर्सेसला दिलं गेलं पाहिजे किंवा त्यांना याचं श्रेय जाणार. दॅट अडॅप्टेड काउंटर इन्सर्जन्सी, त्यांनी काउंटर इन्सर्जन्सी करून या गोष्टी कमी केल्यात. ठीक आहे. टू द रियालिटीज ऑन द ग्राउंड, आणि ग्राउंड रियालिटी त्यांनी एक प्रकारे शो करून दिली. डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन्सला आपण याचं श्रेय देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे जे जिल्हा प्रशासन आहे त्यांना आपण याचं श्रेय देऊ शकतो. आणि तिसरं श्रेय आपण कोणाला देऊ शकतो? ते म्हणजे गव्हर्नमेंट्स सिन्स द मिड 2000 सेंचुरी. 2000 पासून 2000 नंतरचे जे काही सरकार होते त्यांनी जेव्हा डेव्हलपमेंटल वर्क जेव्हा हाती घेतलं, जेव्हा खूप मोठे डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली, डेव्हलपमेंट कामं, ठीक आहे, जेव्हा डेव्हलपमेंट वाढली इंडियाची, त्याला सुद्धा आपण श्रेय देऊ शकतो ज्या गव्हर्नमेंटने 2000 नंतर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. अशा 3 यांना आपण याचं क्रेडिट देऊ शकतो असं ऑथरचं म्हणणं आहे. ठीक आहे. ही जी इन्सर्जन्सी कमी झालेली आहे याच्या मागे सिक्युरिटी फोर्सेस, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि कोण आहे? गव्हर्नमेंट्स आफ्टर 2000 नंतरचं गव्हर्नमेंट. सो द डिफीट ऑफ, हा जो काही पराभव आहे, मॉइसचा जो पराभव झाला, इदर टू इम्पॉरोज ट्रायबल रिजन्स ऑफ सेंट्रल इंडिया फॉलोड अ सिमिलर थ्रेट रिट्रीट फ्रॉम युनायटेड आंध्र प्रदेश. मग हा जो काही यांचा पराभव झाला मॉइसचा, माओवादाचा, नक्सलचा, हा एक प्रकारे सेंट्रल जो ट्रायबल रिजन आहे इंडियाचा, सेंट्रल ट्रायबल रिजन, तिथून यांचा पराभव करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लगेच यांना आंध्र प्रदेश मधून देखील कमी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. वी सॉ द सेम स्ट्रॅटेजी, जिथे यांची स्ट्रॅटेजी सेम राहायची. This made it near impossible for the insurgents to build alternative governance structures. म्हणजे या ठिकाणी यांना एक अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट स्ट्रक्चर्स तयार करू दिलं नव्हतं. ठीक आहे. त्यांना लगेच तिथून कमी करण्यात आलं होतं. इव्हेंच्युअली इन सर्कलिंग सिटीज, आता काही असे शहर आहेत ज्यामध्ये सगळं प्लान फॉलोड बाय द चायनीज कम्युनिस्ट पार्टी, चायनाची जी कम्युनिस्ट पार्टी आहे, ठीक आहे, पार्टी अ सेंचुरी अगो टू डिफीट द नॅशनलिस्ट. म्हणजे चायनाची जी कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांनी पण याच प्रकारे तिथे सुद्धा गोष्टी केल्या होत्या की त्यांनी तिथे जे मॉइस मुवमेंट होती ती चायनीज मुवमेंट त्याचं नाव आहे. मॉइस ऍक्च्युली हे जे नाव होतं ना, हे थोडं चायनीज मुवमेंट पासून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. सो यांनी देखील या मुवमेंटला दाबून टाकलं होतं चायनीज गव्हर्नमेंटने. का? कारण त्यांनी त्या अकॉर्डिंग तिथं रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले, डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस केल्या, त्यानुसार त्यांचा तो प्रॉब्लेम होता तो परमनंटली तिथं फिनिश झाला, नाहीसा झाला. इंडिया पण हळूहळू या गोष्टींकडे जातोय. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी इंडियासाठी पण इतकीच इम्पॉर्टंट आहे जेवढी चायनाने ते करून दाखवलं. मॉइस एम टू फॉर्म बेस एरियाज इन रिमोट डिस्ट्रिक्ट्स ऑफ सेंट्रल अँड नॉर्थ सेंट्रल इंडिया. आता हे जे एरिया आहेत झारखंड, छत्तीसगड आणि ईस्टर्न महाराष्ट्र, ठीक आहे, वेस्टर्न ओडिसा आणि नॉर्दर्न आंध्र प्रदेश, यामध्ये त्यांचा हा बेस एरिया मानला जातो. याच्यामध्ये जे काही रिमोट डिस्ट्रिक्ट आहेत ते, जसं महाराष्ट्रामधला ईस्टर्न एरियामधला रिमोट डिस्ट्रिक्ट कुठला आहे? गडचिरोली वगैरे, तो रिमोट आहे. ठीक आहे. खूप दूरचा दुर्गम भाग येतो. मग तिथं यांचा प्रेझेन्स आपल्याला आढळून येतो. ठीक आहे. की प्रेझेन्स. दे एक्सपेक्टेड सपोर्ट फ्रॉम ट्रायबल्स. त्यांना अपेक्षा राहायची मॉइस लोकांना की ट्रायबल त्यांना एक प्रकारे सपोर्ट करतील. मेनी नर्सिंग डिसअफेक्शन ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ द स्टेट आणि डेव्हलपमेंटल आर्म्स. पण गव्हर्नमेंट आणि जे प्रशासन आहे त्यांच्या एक विकासात्मक जे काही पाऊल होते त्यामुळे तिथला जो काही ट्रायबल आता क्राऊड आहे त्यांना असं वाटू लागलं की नाही आता गव्हर्नमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे
चांगल्या प्रकारे आपल्या सुख सुविधा आता त्यांनी प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे. सो आपण ऑब्व्हियसली की नक्सल सोबत आपण जायला नको, आपण एक राईट ट्रॅकवरती येणं गरजेचं आहे. ठीक आहे. याचबरोबर वाईल एरिया सच आहे, जसं की असं काही एरियाज आहे जसं अबुजमत, कुठं आला, साऊथ छत्तीसगड, गडचिरोली महाराष्ट्रामध्ये, आणि पार्ट्स ऑफ ओडिशा इनिशियली प्रोव्हाइडेड कंडिशन्स फॉर द मॉइस्ट टू इस्टॅब्लिश अल्टरनेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. स्टार्टिंगला इथं मॉइस्ट जे होते माओवाद यांनी एक अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश केलं होतं ह्या एरियाजमध्ये. ठीक आहे. सो ओव्हर टाइम आणि कालांतरानंतर ट्रायबल अनड्रेस ग्रीव, म्हणजे काही आदिवासी होते यांचा अनड्रेस जो होता, अनड्रेस म्हणजे काय, यांचं असंतुष्टी जी होती ती वाढली विथ रिसेंटमेंट ओव्हर बिंग युज्ड ॲज पॉन्स इन मिलिटरीज बॅटल्स अगेन्स्ट द इंडियन स्टेट्स. आणि या ट्रायबल लोकांना जाणवलं की आपल्याला फक्त एक कटपुतली म्हणून आपला वापर केला जातोय, ॲज अ पॉन्स म्हणून आपल्याला वापरलं जातं जोकर म्हणून एक मिलिटरीज बॅटल्समध्ये अगेन्स्ट द इंडियन स्टेट. म्हणजे जे काही तिथले जे की लिडर्स होते, ठीक आहे, मॉइस्ट लीडर्स, हे या आदिवासी लोकांचा फक्त का वापर करत होते, एक बंड पुकारावं, नुसतं मिलिटरी ऍक्टिव्हिटीज करायच्या, बाकी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्यांचा फायनान्शियल कुठलाही फायदा होत नव्हता. ठीक आहे. सो दिस वॉज पार्टली बिकॉज याच्यामुळे झालं होतं कारण मॉइस्ट प्रिव्हिलेज आर्म स्ट्रगल फॉर द इकॉनॉमिक अपलिफ्ट ऑफ ट्रायबल्स. मग त्यांचा कुठल्याही प्रकारे आर्थिक अपलिफ्टमेंट, आर्थिक विकास कुठल्याही प्रकारचा होत नव्हता, फक्त ते एंगेज कुठं राहायचे आर्म स्ट्रगलमध्येच. ठीक आहे. मग त्यांना असं वाटलं की आपलं तर काही बेनिफिट नाहीच आहे यांच्यासोबत अटॅचमेंट करण्यामध्ये. सो ऑब्व्हियस आहे की आपल्याला आपला रस्ता आपल्याला बदलावा लागणार आहे. सो द मॉइस्ट गेन स्ट्रेंथ इन द लेट 2000 सेंचुरी नंतर मॉइस्ट जे होते माओवादी हे खूप स्ट्रॉंग झाले होते. वेन सलवा जुडूम कॅम्पेन रिझल्टेड इन मॅसिव्ह डिस्प्लेसमेंट. जेव्हा सलवा ही एक कॅम्पेन होती, फार मोठी कॅम्पेन होती सलवा जुडूम नावाने, ही जेव्हा कॅम्पेन लॉन्च केली होती याचा परिणाम जो होता तो असा होता की मॉइस्टला भरपूर स्ट्रेंथ मिळाली होती या कॅम्पेनमुळे. आणि ब्रुटल इंटरसाइन बॅटल्स आणि इंटरनल जे बॅटल्स होते ते खूप मोठ्या प्रमाणात वाढले देखील होते. इंटरनल कलर प्रोव्हाइडिंग डिसकॉन्टेंटेड रिक्रुट्स. आणि यामुळे बऱ्याचशा जे काही आदिवासी लोक होते त्यांनी ह्या ज्या संघटना होत्या मॉइस्ट संघटना त्यांनी जॉईन केलं होतं, रिक्रुटमेंट यांची केली होती त्यांनी, यामध्ये त्यांच्या हातात त्यांनी शस्त्र दिले होतं. सो ऑब्व्हियस आहे की तुम्ही या स्टेट अगेन्स्ट किंवा गव्हर्नमेंट अगेन्स्ट तुम्ही उठाव करा. हवेवर सुप्रीम कोर्ट बॅन ऑन द कॅम्पेन. सुप्रीम कोर्टने या कॅम्पेनवरती बॅन आणला आणि जे काही प्रोफेशनलिझम होता, प्रोफेशनलायझेशन ऑफ अँटी इन्सर्जन्सी, जे काही अँटी इन्सर्जन्सी होती यांचा जो काही प्रोफेशनलिझम होता, फोर्सेस वीकन द मिलिटंट इन्सर्जन्सी, यांची जे काही एक मिलिटंट इन्सर्जन्सी होती त्याला एक प्रकारे वीक करण्यात आलं होतं. सो सायमल्टेनियसली ट्रायबल पीपल सॉ मोर बेनिफिट्स फ्रॉम अ प्रोटेक्ट स्टेट. मग ट्रायबल जे काही आता सिमिलरली ट्रायबलचे लोक आहेत यांना आता असं वाटू लागलं की जो बेनिफिट आहे तो प्रोएक्टिव्ह स्टेट पासून आपल्याला जास्त बेनिफिट आहे. ठीक आहे. सो ऑब्व्हियस आहे की डिस्पाइट परसिस्टिंग लिमिटेशन्स, जरी थोडेफार लिमिटेशन असतील, बट लिडिंग टू ग्रोविंग डिसइल्युजनमेंट विथ द मॉइस्ट आयडिया ऑफ व्हायलेंट रूट टुवर्ड्स अँड ऑल्टरनेटिव्ह स्टेट. पण आपण या व्हायलेंट मार्गाकडे जायला नको, या व्हायलेंट रूटकडे. सो दिस एक्सपिरियन्स मिरर्स व्हॉट ट्रान्सपायर्ड इन पेरू. आणि अशाच गोष्टी काही त्यांनी एक्झाम्पल दिल्या होत्या की पेरूमध्ये, कोलंबियामध्ये, याचबरोबर फिलिपिन्समध्ये आणि मलेशियामध्ये देखील अशा प्रकारे घटना घडल्या होत्या. तिथे सुद्धा या मुवमेंट ऍक्टिव्ह होत्या, मॉइस्ट मुवमेंट्स. त्यांच्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ते कारवाई करायचे, पण तिथे पण हेच परिवर्तन घडून आणलं होतं. सो दॅट दिस रिअलायझेशन हॅज डॉन अपॉन सिनियर मॉइस्ट लीडर्स. मग यांचं जे काही जे वर्चस्व होतं सिनियर मॉइस्ट लीडर्सचं हे एक प्रकारे कमी करत आलं. इज एव्हिडंट वेन सरेंडर्ड पोलिट ब्युरो मेंबर मोलोजुला वेणुगोपाल यांनी सरेंडर केलं. हा फार मोठा मॉइस्ट जे होते लीडर होते वेणुगोपाल राव, हे स्पेसिफिकली साऊथ इंडियन म्हणजे आंध्रकडचे होते, यांनी सरेंडर केलं. आणि यांनी असं सुचवलं की ओनली टास्क लेफ्ट वॉज टू अबॅन्डन द डॉगमॅटिक प्रॅक्टिस ऑफ द चायनीज अँड रशियन लाईन्स. ज्या चायनीज अँड रशियन लाईन्स होत्या, म्हणजे त्यांनी जसं की एक प्रकारे चायनीज आणि रशियनने कसं एक प्रकारे दाबून टाकलं होतं मॉइस्ट मुवमेंट्सला, त्या प्रकारे देखील आपल्याला हे करावं लागणार आहे. त्यांचं तिथं कसं होतं, कम्युनिस्ट, हे दोन्ही कंट्री कम्युनिस्ट आहेत, एक सोशलिस्ट आहे रशिया आणि चायना कम्युनिस्ट आहे. यांनी देखील या प्रकारेच तिथे त्या इन्सर्जन्सी मुवमेंटला दाबून टाकण्यात आलं होतं इकडे त्यांच्या देशामध्ये. सो सर्कमस्टन्सेस टाइम इन इंडिया. सो दिस आणि इंडियामध्ये देखील अशाच प्रकारे चेंज आणणं गरजेचं आहे असं यांनी सांगितलं त्यांच्या रिसेंट स्टेटमेंटमध्ये. जर मॉइस्ट मुवमेंट दाबून काढायची असेल तर दिस ओपन्स द ऑपॉर्च्युनिटी फॉर द कॅडर्स टू युटिलाइज स्पेसेस विदिन इंडियन डेमोक्रेसी फॉर पॉलिटिकल एंगेजमेंट. यामध्ये पॉलिटिकल एंगेजमेंट असणं फार गरजेचं आहे. इवन इफ इट हॅज नॉट कन्व्हिन्स ऑल द इन्सर्जंट्स ॲज इट. अजून सुद्धा खूप साऱ्या इन्सर्जंट्सला कन्व्हिन्स करण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे, की इट विल सर्व द पीपल ऑफ द रिमेनिंग डिस्ट्रिक्ट्स.
त्यांनी असं ॲश्युरिटी दिली नाही की ते रिमेनिंग डिस्ट्रिक्टचे जे लोक आहेत त्यांना ते सर्व करतील अँड दोज कमिटेड टू देअर अपलिफ्ट वेल इफ द मॉइस अबॅन्डन देअर स्ट्रगल. पण गव्हर्नमेंटने या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की त्यांनी जर त्यांचं स्ट्रगल थांबवलं तर त्यांची जी विकास आहे, त्यांचा जो आर्थिक विकास, त्यांचा जो काही सामाजिक विकास आहे, ठीक आहे, राजकीय विकास आहे, तो आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो असं ॲश्युरन्सेस देणं गव्हर्नमेंटने गरजेचं आहे. आणि या अकॉर्डिंग जे काही इन्सर्जन आहेत अजून सुद्धा असे जे कन्व्हिन्स नाही आहेत अजूनपर्यंत, त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे ना कुठे हे जो उठाव आहे एक प्रकारे थांबू शकतो. सो आजचा आपण सेशन इथं स्टॉप करतो मित्रांनो. आजचा आपण इम्पॉर्टंट आर्टिकल आणि होकॅब महत्वाचे आपण डिस्कस केलेली आहे. आणि याचबरोबर आजचा आपण सेशनला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि वन्स अगेन पुन्हा सर्वांना विश यू मेनी मेनी हॅपी दिवाळी. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.